त्यांना या मंचावरती थांबायचं आहे, कारण प्रमुख पाहुणे येतील, त्यांचा सत्कार सोहळा आपण त्यांच्या शुभ हस्ते पार पाडणार आहोत. त्यामुळे विनंती आहे की आपण आज दिवसभर मंचावरती थांबा. रोहन बनवटे 6 बॉल 17 धावाची गरज या मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. अर्थात अंबिशो टीम आपण येऊन थांबा. कॅप्टन विजय कडो मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन आपण थांबायचं. रोहन राईट मोर द विकेट. पहिला बॉल खेचला ऑन साइडला. वाराशी वार तलब करत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 बॉल मध्ये गरज होती 17 धावांची. पहिला धमाका, हा पहिला ब्लास्ट येतोय बॅट्समनच्या बॅटमधून. षटकार. षटकार ठोकलाय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. 6 बॉल 17 धावांची गरज असताना रविवार पहिल्या बॉलवरती सांगतोय का सोचत नाही लौटेंगे आणि षटकार ठोकलाय. 5 बॉल 11 धावांची गरज या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती नवीन खेळाडू तुम्ही पाहताय रोहन दाखल झालाय या मॅच मध्ये. रोहनच्या विरोधात हल्ला बोल चढवलाय. अजून एक त्या दिशेला फेकून दिला लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दुसरा धमाका, हा दुसरा ब्लास्ट. षटकार. बॉलरच्या शैलीवरती इथे आक्षेप नोंदवलाय. त्यामुळे आता आपण चेक करतोय नक्की घडले काय. तिसरे पंच आपण पाहतोय आमचे कुणाल पेनकर सर देखील आता चेक करतील नक्की इथे घडलंय काय. या साऱ्या गोष्टी चेक केल्यानंतर तुमच्यापर्यंत अचूक माहिती. खर तर या स्पर्धेमधील हायएस्ट स्कोर तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. खर तर या स्पर्धेमध्ये इतक्या धाबा कधीच झाल्या नव्हत्या 5 दिवसामध्ये, कारण 68 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या आणि आता त्या धाबा चेस देखील होण्यासाठी आता सज्ज आहेत. फेअर डिलिव्हरी. त्यामुळे अजून या मॅचमध्ये 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 5 धाबांची गरज. रोहन राईट मोर द विकेट. बॅटची घेतली कडा. यस त्यांच्या मागे हा झेल स्वीकारलाय आणि अखेर सामना ते येऊन ठेपलाय. येणारे 3 बॉल 5 धाबांची गरज. ते 5 धाबा इथून चेस करायच्या आहेत. खर तर 3 बॉल मध्ये एक षटकार मारायचा या अनुषंगाने बॅटर पत्रावरती दाखल झालाय. परंतु त्याची रणनीती काय आहे या मॅच मध्ये, कारण या बॉलवरती तो 2 धाबा एकवटेल की पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न करेल. या साऱ्या गोष्टी आपण इथे पाहणार आहोत. परंतु दुसऱ्या बाजूला रोहनचं कौतुक करायला हवं. इथे घडलंय काय. आय थिंक बॅटची घेतली कडा आणि त्यानंतर बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशीब फोपावलेत आणि आता किस्मत भी बहादुरी का साथ देते हे चित्र आपण पाहिले. त्यामुळे बॉल सीमा पार. आपण नोंद घ्यायचे 2 बॉल आणि 1 धावाची गरज. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. त्यामुळे लक्षात असू द्या 1 धाव कंपल्सरी इथून बनवावीच लागेल या मॅच मध्ये. 68 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. इथे घडलंय काय तर फलंदाज झालाय बाद आणि आता सामना येऊन ठेपलाय शेवटचा 1 बॉल.
एका धाब्याची गरज या मॅच मध्ये सामना रंगतोय हो रंगलाच पाहिजे त्यासाठी प्रेक्षक वर्ग दाखल झालाय आणि हा सामना आता तुम्ही पाहताय शेवटच्या बॉल परत येऊन ठेपलाय शेवटचा एक बॉल एक धाब्याची गरज या मॅच मध्ये जिंकणार कोण यापेक्षा सामना कसा होईल यावरती सर्वांचं लक्ष लागलं होतं या मॅच मध्ये खर तर दोन ताकदवर टीमच्या दरम्यान हा मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल एका बाजूला तुम्ही पाहताय मद्रावरती बदलापूर तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय संघ खेळतोय मद्राच्या आतमध्ये काराव या दोन टीम के दरमियान एक मोटी मैच तुम्हारा बार में इस बदलापुर के सरजमी के ऊपर चांदप के सरजमी के ऊपर एक बड़ा मुकाबला चलता हुआ दोस्तों दोनों टीमें यहां से हार मानने के लिए तैयार नहीं है अंतिम गेंद के ऊपर यहां पर एक रन बनानी है जरूर लेकिन कौन से बल्लेबाज होंगे जिसके बल्ले से ये एक रन आएगी क्रॉसिंग झाली आहे का नाही ते आपण चेक करतोय त्यामुळे थांबायचं कोणता बॅट्समन नक्की आउट झालाय ते आपण पाहणार आहोत श्रीराज आउट आहे क्रॉसिंग झालेली नाहीये त्यामुळे श्रीराजला इथून आता मैदान सोडावं लागेल नवीन बॅट्समन स्ट्राईकला असणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे मुकाबला कोई भी जीते अंदर कोई नहीं जाएगा शेवटचा एक बॉल एका धाब्याची गरज जर सामना आवडला असेल तर टाळाबायला हरकत नाहीये दोन्ही संघ आज मैदानावरती तुम्ही पाहताय झुंज देत असताना निमित्त फक्त एकच हे हनुमान हार्डी 11 चांदप आयोजित सरपंच चषकाचं दमदार हे नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल ट्रॉफी आज मात्र इथून सर्वच टीमला जिंकायची आहे दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीये शेवटचा एक बॉल मध्ये एका धाब्याची गरज असताना सामना जाणार कुठे सामना जाणार इथून बदलापूरला की सामना जाणार इथून कारवला सामना जाणार इथून बदलापूर गावामध्ये की सामना जाणार वांगणी शहरामध्ये हे देखील आपण पाहणार आहोत परंतु शेवटच्या एक बॉल मध्ये एक धाब्याची गरज असताना आता इथे घडणार काय प्रेक्षकांची खरतर अफाट गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल हे मैदान असंच आहे इथे सामना रंगतात या मैदानावरती शेवटच्या बॉल पर्यंत सामने आपण पाहिलेत आणि आज देखील आपण पाहतोय खरतर 69 धावाचं लक्ष होतं आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना मी बनेल बदलापूर संघाने चांगली बॅटिंग केली 6 बॉल मध्ये 17 धावाची गरज असताना रविवारच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिलेत परंतु पुन्हा एकदा सामना इथे रंगलाय सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट तुम्ही पाहताय माझ्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कारण 3 बॉल मध्ये 5 धावाची गरज असताना एका बॉल वरती चौकार तर आलाय जरूर परंतु 2 बॉल मध्ये 1 धावाची गरज असताना इथे फलंदाज बाद झालाय त्यामुळे शेवटचा एक बॉल एका धावाची गरज या मॅच मध्ये त्यामुळे आता बॉलिंग ट्रॅक वरती रोहन तर नवीन बॅटर दाखल झालाय फहीम शेवटचा एक बॉल एका धावाची गरज इथे 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 घडलंय काय सामना जिंकला टीम सिद्धिविनायक काराव संघानं शेवटचा एक बॉल एका धाब्याची गरज असताना बिबडेन हा सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल 6 चेंडू 17 धाब्याची गरज होती आणि अशा परिस्थितीमध्ये बिबडेन चेंडू आलाय डॉट त्यामुळे सामना जिंकलाय टीम सिद्धिविनायक काराव संघानं अभिनंदन